मातोश्रीवर सुरू होता गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे। काल रात्री सुद्धा मातोश्रीवर एक बैठक पार पडत होती, ज्या बैठकीला शिवसेनेचे आमदार सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एका जागेवरनं मोठा वाद झाल्याचं समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये खडाजंगी झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर वादावादी झाली। अनिल परब हे बैठकीतनं निघून सुद्धा गेले या सगळ्या वादानंतर, असं सुद्धा समोर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर वांद्रे पश्चिम या जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामधल्या वॉर्ड क्रमांक 95 मधनं ऐन वेळेला अनिल परब यांचे जे उमेदवार होते शेखर वैंगणकर यांचं तिकीट कापण्यात आलं होतं। म्हणजे अनिल परब यांनी शेखर वैंगणकर यांना तिकीट द्यायचं निश्चित केलं होतं, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली होती, पण ऐन वेळी त्यांचं तिकीट हे कापण्यात आलं होतं आणि श्रीकांत सरमळकर यांचे जे जावई आहेत अधिक शास्त्री यांना हे तिकीट देण्यात आलं होतं। म्हणजे जे तिकीट अनिल परब यांनी ठरवलं होतं ते कापून अधिक शास्त्री यांना हे तिकीट देण्यात आलं होतं। अधिक शास्त्री यांच्यासाठी वरुण सरदेसाई हे आग्रही होते, त्यांची शिफारस ही वरुण सरदेसाई यांनी केली होती आणि यामुळेच वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यामध्ये हा सगळा वाद झाला, ही खडाजंगी झाली। खरं तर या सगळ्या वादाला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतभेद जे झाले होते त्या दोघांमध्ये याची किनार सुद्धा असल्याचं आता म्हटलं जात आहे। त्यामुळे काल रात्री मातोश्रीवर हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता, ज्याच्यामध्ये अनिल परब यांचे जे उमेदवार होते, ज्यांनी ज्या उमेदवाराची शिफारस केली होती त्याचं तिकीट ऐनवेळी कापण्यात आलं होतं आणि दुसऱ्याच व्यक्तीला एबी फॉर्म देण्यात आला होता। अधिक शास्त्री यांना हे तिकीट देण्यात आलं, त्यांना हा एबी फॉर्म देण्यात आला। अधिक शास्त्री हे वरुण सरदेसाई यांनी त्यांचं नाव हे पुढे केलं होतं, त्यांच्यासाठी त्यांनी लॉबिंग केली होती, त्यांची शिफारस केली होती आणि या सगळ्यानंतर अनिल परब काहीसे संतापले, दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर अनिल परब जी बैठक सुरू होती काल मातोश्रीवरनं त्यातनं निघून सुद्धा गेलेले आहेत। सोबत आपला प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा